हां, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो का जर तुमच्यामध्ये कोणी कोणाची मान दाबली, ठीक आहे, आता तू मान दाबायची तिची, मान दाबा. हां, अशी जर मान दाबली तुझी, तर तू स्वतःचं संरक्षण कसं करणार, कशी सोडवणार आणि अटॅक करणार, त्याचं मला सांगायचं आहे. हां, आणि किक मारणार. व्हेरी गुड. ठीक आहे, ओके. आता समजा तू आता तिकडं टर्न कर, त्या बाजूला मागे. हां, तुला जर मागून असं पकडलं, पकड तिला मागून. हां, नाही 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 तसं नाही, कमरेवर हे करायचं. हां, तुला जर असं पकडलं मागून, तर मग तुझं संरक्षण कसं करणार तू, काय करणार तू? ते पायावर कुठे मारणार, अंगठ्यावर मारणार. ओके, अंगठ्यावर मारल्यानंतर काय म्हणजे काय काय होईल, तिला काय त्रास होईल का? ओके, तिथे नसा असतात का? बरोबर बरोबर. कसं मारणार, ॲक्शन करून दाखवायची मला, असं जोरामध्ये. बरोबर, पायावर मारणार. ओके, ठीक आहे. आता तू तिला पकड. हां, तसंच सेम तुला असं पकडलं. आता तिने एक टेक्निक सांगितली पायावर जोरात मारायची. मग दुसरं तू काय करणार, अजून अजून वेगळी टेक्निक तुला येते का, काय करणार तू? काय, हां बरोबर, काय करणार ते, काय आहे ते? माझ्या हातामध्ये पेन आहे, हा आपण लिहिण्यासाठी वापरतो. कशासाठी करतो? लिहिण्यासाठी. पण वेळ प्रसंगी आपण स्वतःचं संरक्षण करण्यासाठी या पेनाचा आपण वापर करू शकतो. कसा? तर हा बघा पेन, आपण जी रिफिलला जी हे बघा, हे टोकदार जे भाग आहे तो आपण मानवी क्षेत्राच्या कुठे बॉडीवर कुठे मारू शकतो. त्यांनी काय होईल, त्याला त्रास होईल आणि आपल्याला कुठेही त्यांनी पकडलं असेल तर ती पकड आपण त्याच्या पावलावरती चुकू शकते. बरोबर, मारण्यासाठी नाही, कोणाचा जीव घेण्यासाठी नाही, तर आपलं स्वतःचं रक्षण करण्यासाठी ह्या वेपनचा वापर आपण करू शकतो. बघा, तर आपण आपली समजा मान पकडली होती, ठीक आहे ना, मॅडमाने मान पकडली, बरोबर, अशी जर मान पकडली तर आपल्या खिशातून किंवा आपल्या पर्समध्ये असेल तो पटकन आपण काढायचे. बरोबर, आणि काढल्यानंतर मग त्याचा अटॅक जोरजोरात आपण हातावर मारू शकतो. बरोबर, याने काय होईल, पकड लूज होईल. ठीक आहे, आता पेन पकडण्याची विशिष्ट पद्धत आहे अटॅक करण्याची. आपण येताना असं पकडतो, पकडताना असं पकडा, त्यांनी अंगठ्याचा सपोर्ट द्या, त्यांनी काय खूप स्ट्रॉंग पकड भेटेल. बरोबर, जर असं वरून मारायचं असेल तर आपण अशी पकडायची, किंवा असं मारायचं असेल तर या पद्धतीने पकडायची, 4 बोटांनी हा इथे इथून, आणि कुठेही आपण मारू शकतो. ठीक आहे, हा पेनाचा वापर आहे. तर तुम्हाला चांगल्या प्रकारे समजावून सांगितलेलं आहे. वेळ प्रसंगी कोणावरही मित्रांवर तुमचं कारण नसताना करू नका. तर खरंच इमर्जन्सीमध्ये इन फ्युचर तुम्हाला गरज लागली, तुम्ही संकटामध्ये असाल, तेव्हा अशा या वेपनचा या सेफ्टी टूलचा आपण वापर करू शकतो. कारण की आपण कुठेही बाळगू शकतो. शाळेत असल्यामुळे आपण आपल्याकडे असतोच. बरोबर, तर ही टेक्निक्स आपल्या मेमरीमध्ये सेव्ह करून ठेवा. इन फ्युचर भविष्यामध्ये तुमचा याच्यामध्ये जीव वाचू शकतो. ठीक आहे, थँक्यू. समजा आपल्याकडे काही नसेल, पेन नाही, काही कोणतीही वस्तू नसेल, इक्विपमेंट काही नसेल, तर आपण काय करणार, कोणत्या पद्धतीने आपला बचाव करू शकतो? ज्यावेळेस एखाद्याने आपल्याला पकडलेलं असेल किंवा कमरेला किंवा काय गरम गळी दिसते ना तुम्हाला, हे डायरेक्ट आपण पेन करू शकतो. मी जर पेन केली ना होते ना, त्याला आपण सुटका करू शकतो. असं किंवा समजा असं कमरेला पकडलेलं असेल तरी सुद्धा आपण ही अशी पेन करून हे करून आपण मेन पॉईंटवर किक मारायची. ज्या वेळेस आपल्याकडे कोणतीही वस्तू नसेल, काही आपण वापर न करता आपण करू शकतो. सर्वात बेस्ट आहे ही टेक्निक. बघा, तुम्ही स्वतःचीच आपली करंगळी डायरेक्ट हे करू, समजलं ना? अशी जेव्हा आपली पकड असेल त्यावेळेस आपण थोडं बेन व्हायचं आणि आपला स्कार्फ किंवा ओढणी आपण अशी घ्यायची आणि त्याच्या गळ्यात घालून त्याला काय फास्ट किक मारू शकतो आपण. सपोज जर असं जर पकडलेलं असेल तर त्यावेळेस पण आपण पेन हे करून आपण अटॅक हातावर त्याचे करू शकतो आणि पकड आपण सोडू शकतो. जर अशी पकड असेल तर आपण असा पेन हे करून ओपन करून तर या पद्धतीने आपण पकडून आपण त्याला आपण अटॅक करू शकतो त्याच्या हातावर. त्याच्यानंतर ही पकड सोडून त्याच्यानंतर आपण मानेवर किंवा शरीराचे कोणतेही पार्ट आपण अटॅक करू शकतो.